गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. माझा गोठ आहे. लोकांना मी पशुपालकांना वेळोवेळी सांगतोय, गाई हेल्दी कशा ठेवायच्या. बघा नाही, तुम्हाला गाभण आणि येलेली ओळखूच येणार नाही. तरी याचं कारण आहे नैसर्गिक पशु आहार. ट्रान्झॅक्शन फूड वापरायचं नाही, गोळे पेंड वापरायची नाही, तयार कंपनीचं फूड वापरायचं नाही. त्याचं कारण आहे, गाईला 4 पोट आहेत. ट्रान्झॅक्शन फूड 3 पोटातनं तसंच जातं आहे, न पास होता, न फुटता, न पचता. 4थ्या पोटात ते पचलं जातं आहे. आणि आपलं नैसर्गिक जे खाद्य आहे प्रत्येक पोटामध्ये पचत 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 शेवट्याला चांगलं पचून जातं. म्हणजे त्याची पचनी तर चांगली. तुम्ही काय खाता याला काहीच किंमत नाही. तिला काय पचते याला किंमत आहे, किती पचते त्याला किंमत आहे. पचून अन्न पचलं पाहिजे. पचून ते कुठं जातं आहे, रस होतो. रसातनं रक्तात जाते, रक्तातून दुधात जातं. तर नैसर्गिक पशु आहार वापरा. निसर्गात निर्माण झालेला, कारखान्यात निर्माण झालेला नको. पाव, बटर, पिझ्झा, बर्गर याचे परिणाम आपण बघतोच आहे. भाकरी, चपाती, पोळी, भाजी, वरण, भात याचेही परिणाम आपण बघतोच आहे घरामध्ये, आपल्या मुलांमध्ये, आपल्या प्रकृतीमध्ये. तोच प्रकार गाईमध्ये आहे. जेणेकरून नैसर्गिक पशु आहारानेच गाई चांगल्या बनतात. माझ्या गोठ्यामध्ये एक पण गाय तुम्हाला अशी हलकी दिसणार नाही. सगळ्या गायी हेल्दी दिसतील, तयार मस्त बैलासारख्या. त्याची एकमेव कारण मी काहीच वापरत नाही, एकमेव पशु आहार वापरतो. या हौदामध्ये भिजत घालतो आणि पशु आहार आहे. माझ्या घरचा पशु आहार मी बनवतो. विक्रीसाठी पण आहे. विकण्यासाठी मी जाहिरात करत नाही. तुमच्यासाठी हा आटास आहे. कुठलंही तयार फूड वापरायचं नाही, बॅगेतलं तयार अन्न वापरायचं नाही, मॅगी वापरायचं नाही, काहीच नसते त्यात, प्रोटीन नसते. तसंच घरची शेवाई वापरायची, चांगली असते. तसंच हे धान्याची भरडा, धान्याची साल्ट, मिनरल, अमुक तमुक जे काय अनेक सगळं ते वापरायचं. आणि नाही तुम्हाला ते सगळ्या गोष्टी जुळत, सरळ यायचं कळमला माझ्याकडं, पशुखाद्य घेऊन जायचं. 1350 रुपयाला बॅग आहे, 50 किलोची. अतिशय चांगल्या पद्धतीचं पशुखाद्य आहे. आणि त्या पशुखाद्यावरच खर्च कमी आहे. 20 लिटरच्या गायला 3 किलो वापरायचं आहे, जास्त नाही वापरायचं. सरासरी मी 2 किलो वापरतो. 3 किलो 90 दिवस, पुन्हा 2.5 किलो 90 दिवस, पुढचे 2 किलो आणि शेवटाला 1.5 किलो, सरासरी 2 किलो. खर्च किती आहे आपल्याला? 108 रुपये, 110 रुपये वार्षिक, म्हणजे दररोजचा. आणि फक्त नेपियर वापरतो, बाकी काही नाही. त्याच्यावर दूध काढतो. 200-250 लिटर दूध आहे. 24 गाई आहेत, बस झालं. कायम 200-250 लिटर 24 गाई आहेत. परवडते चांगल्या पद्धतीचं, खर्च कमी आहे. फक्त नेपियर आणि पशुखाद्य, दोनच गोष्टी. येऊन बघा, वापरा, खर्च कमी करा. 150 रुपयामध्ये गाय जगते. 3200, 3400, 3500 लिटर वर येताला दूध देते. सहजासहजी दरमहा एक गाय मला 50-60 हजार रुपये देते. दरमहा आपलं वर्षाचं दरमहा एक गाय 5000 रुपये देते. 24 गाय आहेत, 24-96 लाख रुपयाला मरत नाही. तसा धंदा करा, खर्च कमी करून धंदा करा. खर्च कमी करायचं तुम्हाला हे परवडणार आहे, नसेल तर नाही परवडणार. आणि अशा पद्धतीचं तुम्ही नैसर्गिक पशु आहाराने सुपर नेपियर काही वापरू नका. 1 रुपया किलोचं सुपर नेपियर आणि 1350 म्हणजे 27 रुपये किलोचं पशु आहार. बस संपलं, डोक्यावरून पाणी गेलं. आणि येऊन बघा, बैलेशिवाय कळणार नाही. आणि ते कळल्यासच तुम्हाला ते वळणार आहे, तोपर्यंत वळणार नाही. या बघा, करा, आजमावा आणि नफ्याची दूध व्यवसाय करायला शिका. भेटूया पुढच्या भागात.